श्री गुरुचरित्र अध्याय 36. श्री गणेशाय नम. शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाचे चरणी, विनवी तसे कर जोडोनी भक्तिभावे करुनिया. जय जयाजी सिद्ध मुनी तुची तारक भवारणी, तुची होसी ब्रह्मज्ञानी अविद्या तिमिर भास्कर. माया मोहर जनित होतो आपण निद्रिस्त, कृपासागर श्री गुरुनाथ जागृत केले आम्हासी. तिमिर हरण भास्करू मज भेटलासी गुरु, कडे केले भव सागरू चिन्मयात्मा सिद्ध मुनी. ऐसे म्हणून सिद्धासी विनवी भाव भक्तीसी, गुरुमूर्ती संतोषी अभय कर देतसे. पुढे चरित्र केवी झाले विस्तारावे स्वामी वहिले, आमुते स्वामी कृतार्थ केले ज्ञानामृत प्राशुगुण. कथामृत ऐकता श्रवणी तृप्ती न होय अंतकरणी, निरोपावे विस्तारोणे म्हणून चरणी लागला. सिद्ध म्हणे नामधारका पुढील कथा झाली निका, एक चित्ते तुम्ही ऐका ज्ञान होय समस्तांसी. गाणगापुरी असता श्री गुरु महिमा वाढली अपरंपारू, बोलता असे विस्तारू तावन मात्र सांगतसो. महिमा एक एक सांगता विस्तार होईल बहुकथा, अवतार श्रीहरी साक्षाता कवन शके वर्णावया. तया गाणगापुरात होता विप्र वेदरत, विरक्त असे बहुश्रुत कर्म मार्गे वर्ततसे. न घेतला प्रतिग्रह त्याने परांनासी, न वचे नेने मिथ्या वाचे नेने अनुवाद आपण न करीच. नित्य शुष्क भिक्षा करी तेने आपुले उदर भरी, तयाची नारी असे घरी क्रोधवंत परियेसा. याचक वृत्ती तो ब्राह्मण कंठी संसार सामान्यपणे अतित अभ्यागताविने, न घेई अन्न प्रत्यही तया ग्रामी प्रति दिवसी. विप्रयेती समाराधनेसी सहस्र संख्या ब्राह्मणांसी, मिष्टान्न घालिती परियेसा. समस्त जाऊनी भोजन करीती तया विप्र वनिते प्रति, येऊनी गृही स्तुती करीती अनेक परीची पक्वान्ने. ऐकोनी तया विप्र नारी नाना परी दुःख करी, परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती मनात. तैसे दैव आपुले हीन नेने स्वप्नी ऐसे अन्न, दरिद्रीपतीसी वरुण सदा कष्ट भोगितसे. पूर्वजन्मीचे आराधन तैसा आपणासी प्रतिहीन, सदा पाहे दरिद्रपण वर्ततसो देवराया. समस्त विप्र स्त्रियांसहित नित्य परान्न भोजन करीत, पूर्वजन्मीचे सुकृत केले होते समस्ती. आपुला पती दैवहीन कदा नेने परान्न भोजन, काय करावे नारायण म्हणून चिंती मनात. वर्तता ऐसे तया स्थानी आला विप्र महाधनी, अपर पक्ष करणे मनी म्हणून आला परियेसी. तया स्थानी विप्रासी क्षण दिले परियेसी, सवे त्यांच्या स्त्रियांसी आवंतिले तीही परियेसा. देखोनी ते विप्रवणिता पती जवळी आली त्वरिता, सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे. अनेक परीची पक्वाने देताती वस्त्रे परिधाने, अपार दक्षिणा द्रव्यदाने देताती ऐके प्राणेश्वरा. या ते स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरोप देणे, कांक्षा करीते माझे मन अपूर्वान्न जेवावे. ऐकोनी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मणा सुखे जावे, करी भोजन आपणा न घडे पण तसे. निरोप घेऊन ते वेळी गेली तया गृहस्थाजवळी, आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी. विप्र म्हणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी, बोलावी आपुल्या पतीसी तरीच आमुच्या गृहा यावे. ऐकोनी तयाचे वचन झाली नारी खेदे खिन्न, विचार करी आपुले मन काय करावे म्हणून या. म्हणे आता काय करणे कैसे दैव आपुले उणे, बरवे अन्न स्वप्नी नेने पती करिता आपणासी. विचारोनी मानसी आली नृसिंह गुरुपासी, नमन करी साष्टांगेसी अनेका परी विनवी तसे. म्हणे स्वामी काय करणे बरवे अन्न कधी नेने, आपुले पतीसी सांगणे आवंतणे बरवे येतसे. सांगू म्हणती दंपतीसी माझा पती नायके वचनासी, न वचे कधी परांनासी काय करू म्हणतसे. स्वामी आता कृपा करणे माझ्या पती ते सांगणे बरवी येताती आमंत्रणे अन्न वस्त्र देताती. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्य वदन, बोलावून या तक्षण सांगती तया द्विजासी. श्री गुरु म्हणती तयासी जावे तुम्ही आवंतणेसी, तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे. तिचे मनींची वासना जाण तुवा पुरवावी कारण, सदा दुश्चित्तांत करण कुल स्त्रियेचे असो नये. ऐकोनी श्री गुरुचे वचन नमन करी तो ब्राह्मण, विनवी तसे कर जोडून परांना आपणा नेम असे.
ऐकोणी श्री गुरुचे वचन नमन करी तो ब्राह्मण विनवीतसे कर जोडून परांना आपणा नेमसे गुरुवचन जो न करी तोची घडे पडे रवरव घोरी निरोप तुमचा माझ्या शिरी जाईन त्वरित म्हणतसे उसोनिया श्री गुरुसी आले दंपत्यावंतणेसी आनंद झाला भोवसी तया विप्रस्त्री येते पितृनाम उच्चारून संकल्प करी तो ब्राह्मण अनेक परीचे मिष्टान्न वाढिती तया दंपतीसी भोजन करिता समयासी दिसे विपरीत तियेसी श्वान सुकर येऊनी हर्षी समागमे जेविताती कंटाळले तिचे मन उठली आपण त्यजुनी अन्न जे जेवित होते ब्राह्मण तया समस्तांसी सांगतसे ऐसे परिपती सहित आली नारी चिंताक्रांत पतीस सांगे वृत्तांत श्वान उच्छिष्ट जेवी देती स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण तुझे नियापुले दैवहीन घडले आपणासी परान्न उच्छिष्ट श्वान सुकरांचे ऐसे म्हणून स्त्रियेसी आली दोघे श्री गुरुपासी नमन केले परियेसी ऐका श्रोते एकचित्ते श्री गुरु म्हणती तियेसी कैसे सुख परांनासी सदा दुखविसी पतीसी पुरले तुझे मनोरथ आईसे वचन ऐकोणी लागे नारी श्री गुरुचरणी विनवीतसे कर जोडून क्षमा करणे स्वामिया मंदमती आपणासी दोष खडविले पतीसी नेने आपण परांनासी क्षमा करणे स्वामिया चिंता करीत द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणून परांना न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडविला ऐकोणी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हसोण पुरविली स्त्रियेची वासना आता तिचे मन झाले कधी न वचे परांनासी वर्तेल तुझ्या वाक्या सरसी न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण आणि एक सांगे तुझ जेने धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विज देव पित्र कर्माविने कोणी न मिळती विप्र त्यासी जावे तेथे भोजनासी जरी तेथे तू न जाशी अनंत दोष असे जाण श्री गुरुचे वचन ऐकोण साष्टांगी करी नमन विनवीतसे कर जोडून विनंती माझी परियेसा अन्न घ्यावे कवना घरी घडतील दोष कवने परी जाऊ नये कवना घरी निरोपावे स्वामिया विप्रवचन ऐकोण श्री गुरु सांगती विस्तारुण सावधान करून मन ऐका श्रोते सकळी क श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्यावया घरे पुससी गुरु भुवनादिकी हर्षी जेवावे शिष्यवर्गा घरी वैदिकादी विद्वज्जन मातुळा पुला श्वशुर जाण सहोदरादी साधुजन तया घरी जेवावे अल्ला विप्र ब्राह्मणाविन त्याचे घरी घ्यावे वन्न करावे गायत्री जपण दोष जाती अवधारा विप्र म्हणे श्री गुरुसी विनंत्य माझी परियेसी निषिद्ध अन्नामासी कवण्या घरी जेवू नये श्री गुरु सांगती ब्राह्मणासी अन्नवर्जित घरे ऐसी अपार असे स्मृती चंद्रिकेसी ऋषी संमते सांगेन नित्य माता पितयांसी सेवा घेती अतिदोषी जाऊ नये तया घरांसी धन लोभिष्ट द्विजान घरी कलत्र पुत्र कष्ट होणी धर्म करी विप्रा लागोणी अन्न निषेध तया भुवणी दोष घडती जेविल्या गर्विष्ठ चित्र कशस्त्रधारी विप्रजान मल्लयुद्ध करी विना वाद्य ज्याचे घरी न घ्यावे अन्न ब्राह्मणाने बहिष्कारी विप्रा घरी याच्या कवृत्तीने उदर भरी अन्नवर जावे तया घरी आत्मसूती परनिंदक बहुजन एक अन्न करीती प्रथा वैश्वदेव न करीती वर्जावे अन्य विप्रजाती महादोष बोलीजे गुरु म्हणून समस्तांसी आपण मंत्र उपदेशी शिष्य रहाटे दुर्वृत्तीसी त्या गुरु घरी जेवू नये क्रोधवंत ब्राह्मण असे अन्न न घ्यावे त्या गृही ऐसे स्त्रियेसी वर्जिता पुरुष असे जेवू नये तया घरी धन गर्वी तामसा घरी कृपण निर्द्रव्य व्यभिचारी दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे पुत्रापती ते सोडूनी वेगळी असे जे ब्राह्मणी वर्जावे अन्न साधुजनी महादोष बोलीजे स्त्रीजित असे एखादा जरी विप्र सुवर्णाकार करी सदा बहु याचक जरी तया घरी न जेवावे खड राजसेवका घरी लोह काष्ट छेदन करी वस्त्र धुत्या रजका घरी दान विप्रे घेऊ नये मद्यपान नरा घरी याचने उदरपूर्ती करी वेश्मी सहजार असे नारी दान विप्रे न घ्यावे
तस्कर विद्यासे जासी द्वारपाळका घरी अपरियसी न घ्यावे अन्न कुटिलासी महादोष बोलिजे द्रव्य घेऊन शूद्रा करी अध्ययन सांगे द्विजवरी अन्नवर जावे तया घरी घोडी विकी जो ब्राह्मण भागवत कीर्तन नाही घरी द्यूतकर्मी अति निष्ठुरी स्नानाविन भोजन करी तया घरी जेवू नये न करी संध्या सायंकाळी दान न करी कदा काळी पितृकर्म वर्जिता कुळी तया घरी न जेवावे दंभार्थाने जो जप करी अथवा कपट्य रूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेवू नये ऋण देऊन एखाद्यासी उपकार दावी परियेसी द्रव्य सांची कलत्रेसी तया घरी जेवू नये विश्वासघातकी नरा घरी अनिती पक्षपात करी स्वधर्म सांडी दुराचारी पूर्वज मार्ग सोडिल्या घरी विद्वज्जान ब्राह्मण साधुसी एखादा करी अति द्वेषी अन्नवर जावे तुम्ही हर्षी तया घरी जेवू नये कुळदैवत माता पिता सोडून जाय तुझो परता आपुलाले गुरुसी निंदिता जेवू नये तया घरी गो ब्राह्मण वध करी स्त्री वधू नर असे जरी अन्न घेता दोष भारी श्री गुरु म्हणती विप्रासी आशाबद्ध सदा नरू धरुणी राहे एका द्वारू दान देता वर्जी जरू जेवू नये तया घरी समस्त जाती सकरी शरण तोची चांडाळ होय जाण घेऊ नये त्याचे अन्न नमनक न करी विप्रासी आपुल्या कन्या जामातेसी क्रोधे करून सदा दूषी न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी देखा पंचमहायज्ञ करी आपण जेवी अनिकाचे घरी अन्न परपाक करी तया जा नाम जाण तया घरी जेवू नये विवाह झाला असता आपण पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण थालीपाक निवृत्ती न व जाणे न जेवावे तया घरी घरचे अन्न दूषण करी परान्नाची स्तुती करी अन्नवर जावे तया घरी श्वपच नाम तयाचे भानसपणे उदर भरी अन्न घेता तया घरी डोळे जाती अवधारी आंधळा होय अल्पायुषी बधीर होय शरीरहीन स्मृती मेघा जाय जाण धृती शक्ती जाय जाण माणसाचे घरी जेवू नये ग्रहस्थ धर्मे असे आपण दान धर्म न करी जाण अद्वैत शास्त्र बोलू जाणे तया घरी जेवू नये परगृही वासा आपण परान्न जेवी जो ब्राह्मण त्याचे जितुके असे पुण्य यजमानासी जाय देखा तया यजमानाचे दोष लागती त्वरित भोजन स्पर्श याची का कारणे निषिद्ध असे परान्न तुम्ही वर्जावे भूदान गोदान सुवर्णदान गजवाजी रत्नदान घेतानाही महादूषण अन्नदान अतिदोष असे समस्त दुष्कृत परान्नासी घडती देखा ब्राह्मणासी तैसेची जाण परस्त्रियेसी संग केलिया नरक होय परगृही वास करिता जाय आपुली लक्ष्मी त्वरिता अमावस्येसी परान्न जेविता मास पुण्य जाय देखा अगत्य जाणे परान्नासी न बोलाविता जाय संतोषी जाता होती महादोषी शूद्रे बोलाविता जाऊ नये आपुल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झालिया कन्येसी सुखे जावे अवधारा सूर्यचंद्र ग्रहणेसी दान घेऊ नये परियेसी जात अथवा अमृत सूतकेसी जाऊ नये परियेसा ब्राह्मणपणाचा आचार कवण रहाटे द्विजवर तैसे जरी करीती नर त्यासी कैचे दैन्य असे समस्त देव त्याचे होती अष्टमा सिद्धी साधती ब्राह्मण कर्मे आचरती कामधेनू तया घरी विप्र मदांधे व्यापिले आचार कर्मे सांडिले याची कारणे दरिद्री झाले स्वधर्म नष्ट होनिया विप्रविन्वी स्वामीसी आमुची विनंती परियेसी सकळ आचार धर्मासी निरोपावे दातारा श्री गुरुमूर्ती कृपा सागरू त्रिमूर्तीच्या अवतारू भक्तजनांच्या आधारू निरोपावे आचार ब्राह्मणाचे श्री गुरु म्हणती तयासी ब्राह्मणाचा आचार पुससी सांगेन ऐक विस्तारेसी पूर्वी ऋषी आचरले जे नैमिषारण्यी समस्त ऋषी तप करीती बहुदिवसी आला पराशर ऋषी म्हणून समस्त वंदिती समस्त ऋषी मिळवून विन्विताती कर जोडून ब्राह्मणाचे आचरण केवी करावे म्हणती ते आता मी आचार करीतो तेने संशय मणी येतो ब्रह्म ऋषी तुम्ही म्हणून पुसतो तुमचा उपदेश आम्हा व्हावा गुरुमुखे विन मंत्र ग्राह्य नवे हो पवित्र तैसा श्री गुरु तू सत्पात्र आचार आम्हा सांगावे पराशर म्हणे ऋषींसी सांगेन आचार तुम्हासी जेणे होय अप्रयासी सर्वसिद्धी पावती ब्राह्ममुहूर्ती उठोनी श्री गुरु स्मरण करोनी मग ध्याव्या मूर्ती तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश्वर
मग स्मरावे नवग्रह सूर्यादि केतुसह सनत कुमार सनक सनंदन सह स्मरावे तये वेळी सह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्धयोगी देखा सप्त समुद्र असती जे का स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषी ते स्मरोणी सप्त द्वीपे सप्त भुवनी समस्त नामे घेऊणी ऐसे म्हणावे प्रातःस्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करोनी दोनी लघुशंकेसी जाऊनी शौचाचमन करावे मुसह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्धयोगी देखा सप्त समुद्र असती जे का स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषी ते स्मरोणी सप्त द्वीपे सप्त भुवनी समस्त नामे घेऊनी ऐसे म्हणावे प्रातःस्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करोनी दोणी लघुशंकेसी जाऊनी शौचाचमन करावे पराशर म्हणे ऋषींसी ऐका आचमन विधीसी सांगतसे विस्तारेसी जे जे समयी करणे ऐका स्नानापूर्वी अपर दोणी उदक प्राशिता येणे गुणी निजता उठता समयी दोणी आचमने करावी अधो वायू शब्द झालिया ओखटे दृष्टी देखिलिया दोन्ही वेळा आचमुनिया शुची भावे परियेसा भोजनापूर्वी अपर दोणी जा भैयालिया शिंकलिया दोणी लघुशंका शोची दोणी आचमन करावे जवळी उदक नसेल जरी शोत्राचमन करा निर्धारी स्पर्श करावा अक्षोत्री येणे पवित्र परियेसा ब्राह्मणाचे उजवे कानी सप्तदेवता असती निर्गुणी त्यासी स्पर्शता तक्षणी आचमन फळ असे देखा श्लोक अग्निपारश्च चंद्रश्च वरुणाकये द्रवायवा विप्रस्य दक्षिणे करणे नित्य तिष्ठन्ति देवता टीका त्या देवतांची नावे ऐका सांगेन ऋषी सकळिका अग्नि आप वरुणार्का वायू इंद्र चंद्र असती लघुशंका चमन करोणी तृष्णीम स्नान करा सुमणी बैसावे शुची आसनी अरुणादय होय तव गायत्री मंत्र जपा व्यतिरिक्त वरकड जपावे पवित्र प्रगट होता अरुणोदित बहिर्भूमीसी जाईजे यज्ञोपवीत काणी ठेवणी डोईल पालव घालुनी नैऋत्य दिशे जाऊनी अधोमुखी बैसावे दिवसा बसावे उत्तरमुखी रात्री बैसावे दक्षिणमुखी मौन असावे विवेकी चहूकडे पाहू नये सूर्यचंद्र नक्षत्रांसी पाहू नये नदी आकाशी स्त्रीजन लोकपर्येसी पाहू नये कवनाते शौचाविने कांस घाली कांस न काढी लघु शंका काढी त्यासी होय यमपुरी आढळी नरक भोगी अवधारा अगत्य घडे उदकाविन करुणिया गंगा स्मरण मृत्तिकेने शौच करणे भक्षणादी वर्जावे बहिर्भूमी जावयासी ठाऊ कैसा परियेसी ऐका समस्त तत्परेसी म्हणे पराशर सर्वाते न बैसावे भूमीवरी बैसी जे पाण गवतावरी हिरवी पर्णे करावी दुरी वाळल्या पाणी बैसावे जे ब्राह्मण उभ्या मुतती त्यांसी ऐका कवनगती त्यांचे रोमे अंगी किती तावत काळ वर्षे नरकी पडती मळ विसर्जन करुणी उठावे हाती शिष्ण धरुणी जड पात्रापासी जाऊनी शौच करावे परियेसा मृत्तिका शौच करावयासी मृत्तिका आणावी तुम्ही ऐसी वारुळ मूषक गृह परियेसी नदीमधील आणू नये ज्या मार्गे लोक चालती अथवा वृक्षाखालील माती देवालय क्षेत्रतीर्थी मृत्तिका आपण वर्जावी वापी कूप तडागात मृत्तिका आणिता पुण्य बहुत उदक करी घेऊन प्रोक्षित मृत्तिका घ्यावी शौचासी आवळ्या एवढे गोळे करावे लिंगस्थानी एक लावावे अपानद्वारी 5 स्वभावे एक एका हस्तासी 3 सप्ते एक एक पायासी 7 वेळ मृत्तिका लावावी सकळ अनेक सांगेन समय केवळ ऋषी समस्त परियेसा या मृत्तिका शौच विधान मूत्र शंकेसी 1 गुण बहुर्भूमीसी द्विगुण मैथुनांती त्रिगुण देखा अनेक प्रकार असे देखा करावे येणे प्रमाणे ऐका जितुके करणे गृहस्थ लोका द्विगुण करावे ब्रह्मचारी त्रिगुण करावे वानप्रस्थे चतुर्गुण करावे यती समजते न्यून पूर्ण करावे या परते धर्मसिद्धी होय देखा येणे प्रकारे करा दिवसी रात्री याच्या अर्धेसी संकट समयी या अर्धेसी मार्गस्थे अर्ध त्याहुनी व्रत बंद झालिया ब्राह्मणासी हाच आचार परियेसी हाची उपदेश 4 वर्णासी शौच विधी बोलिला शौच केल्यानंतरी चूळ भरावे परिकरी ब्राह्मणे 8 भरी क्षत्रिय 6 परियेसा
वैश्य 4 शूद्रे 2 वेळ येणे विधी भरा चूड अधिक न करावे केवळ म्हणे पराशर ऋषी चूड भरावे 8 वेळा आचमावे 3 वेळा शुची स्थानी बैसून निर्मळा कुळदेवता स्मरावी तुष्णी आमचण करावे नाम घेता 24 ठावे आतळावे पुन्हा आचमावे त्याचा विधी सांगेन विप्र दक्षिण तळहाती 5 तीर्थे विख्यात असती जे बोलले असे श्रुती सांगेन तीर्थ अवधारा अंगुष्ट मूळ तळहातीसी अग्नि ब्रह्म तीर्थ परियेसी तर्जनी अंगुष्ट मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण चतुर्थ अंगुलीचे वरी देवतीर्थ अवधारी कनिष्ठिका भागोत्तरी ऋषी तीर्थ परियेसा तर्पण देवा पित्र ऋषी जे स्थानी तीर्थे करावी हर्षी आचमन ब्रह्म तीर्थेसी करा ब्राह्मण विद्वज्जन ब्रह्मतीर्थे आचमणे तिन्ही केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थ उदक सांडोणी गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त धुओणी दोन्ही त्रिविक्रम वामन गाला स्पर्शोणी बिंबोष्ट तळ हस्ते स्पर्शोणी श्रीधर नाम उच्चारावे पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्मनाभ पादद्वय स्पर्शी सव्यहस्त पंचांगुलीसी दामोदर शिखास्थानी चतुरंगुली पृष्ठदेशी संकर्षण घ्राणेसी तर्जनी आणि अंगुष्ठेसी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठ अनामिकेसी नेत्रस्पर्श क्षोत्रेसी कनिष्ठिका अंगुष्ठेसी अच्युतनाभी म्हणावे पंचांगुली उपेंद्र देखा हरी श्रीकृष्ण भुजा एका 5 अंगुली विधीपूर्वका येणे विधी स्पर्शावे विधी संध्याकाळी आणिक करावे वेळोवेळी अशौच अथवा संकटकाळी असती विधाने ती ऐका देवतीर्थे तिन्ही घ्यावे हस्त प्रक्षाळा गोविंद नावे मुख प्रक्षाळोनी मंत्र म्हणावे संध्या व्यतिरिक्त येणे परी विधानानिक सांगेन देवतीर्थे तिन्ही घेऊन गोविंद नामे हस्त धुऊन चक्षुक्षोत्र स्पर्शावे शूद्रादी ओवाळी यासी स्पर्श होता परियेसी आचमन विधी ऐसी गुरु म्हणती ब्राह्मणाते भिजोनी आलिया पाऊसात द्विराचमणे होय पुनीत स्नान भोजनी निश्चित द्विराचमन करावे फलाहार भक्षण करिता अथवा आपण उदक घेता आला असेल स्मशानी हिंडता द्विराचमणे शुद्ध होय उदक नसे जवळी जरी क्षोत्राचमन करा निर्धारी आणिक असे एक परी तुष्णीम आचमन करावे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करीती भक्तीसी दैन्यकैचे तया घरी आता सांगेन विधान करावया दंत धावण समस्त पर्वणी त्यजून प्रतिपदा षष्टी वर्जावी न करावे नवमी द्वादशीसी शनयर्क मंगळवारेसी श्राद्धकाळी विवाह दिवसी करू नये दंत धावण कंटक वृक्ष शाखेसी ताडमाड केतकीसी खर्जूर नारिकेल शाखेसी केलिया जन्म चांडाळ योनी खदीर करंजा आघाडेसी औदुंबरार्क वट शाखेसी अथवा वृक्ष करवंदेसी पुण्यवृक्ष ऐका तुम्ही विप्रे द्वादशांगुलेसी नवांगुले क्षत्रियासी षडांगुले वैश्य शूद्रासी दंत धावण काष्टाणावे दंत धावण काष्टेसी तोडिता म्हणावे मंत्रासी आयु प्रज्ञा नाम परियेसी म्हणून काष्ट तोडावे दंत धावन करोनी ऐसे काष्ट टाकावे नैऋत्य दिशे चूळ भरोणी द्वादश द्विराचमन करावे मग करावे प्रातःस्नान तेने होय सर्व साधन तेजोबला आयुष्यवर्धन प्रातःस्नान केलिया प्रज्ञा वाढे दुःस्वप्न नाश सकळ दैवते होती वश सौभाग्य सुख होती हर्ष प्रातःस्नान केलिया यती तापसी संन्यासी त्रिकाळ करावे स्नानासी ब्रह्मचारी विधीसी एक वेळ करावे नित्य केलिया पापनाश असे करावे याची कारणे हर्षे गृहस्थे वानप्रस्थे विशेषे प्रातर्मध्यान्नी करावे अशक्य संकट झाले जरी अथवा न मिळे निर्मल वारी स्नान करावयाची परी सांगेन ऐका ब्राह्मण हो अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान करा विधीने मंत्रस्नान आपोहिष्टा मंत्राणे आणि एक स्नान फळे असती ज्यास असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थस्नान फळ असे
अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थ स्नान फळ असे, अथवा भिजेल पर्जन्यात उभा राहुनी वारा घेत किंवा बैसावे गोधुळीत स्नान फळ असे देखा. स्पर्श चांडाळा होता जल स्नाने होय शुचिता, शूद्राचा स्पर्श होता उपस्नान करावे. दृढ असे तणु आपुले स्नान मुख्य करावे जले, संधी विग्रह साकडे पडले उषा स्नान करावे. प्रातः स्नान करावयासी शीतोदक उत्तम परियेसी, अशक्तता असेल देहासी विष्णोदके करावे. स्वभावे पवित्र असे उदक वरी झाली अग्निसंपर्क, पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे. उष्णोदके स्नान करिता शीतोदक करा मिश्रित, मध्ये करावे आचमन तत्वता संकल्प तेथे म्हणावा. घरी स्नान करिता देखा अघमर्षण तर्पण नव्हे निका, वस्त्रे पिळू नये ऐका आपुले हस्ते करुणिया. पुत्रोत्साह संक्रांतीसी श्राद्ध काळ अमृत दिवसी, न करावे स्नान उष्णोदकेसी अमावास्या पौर्णिमा. स्नान करिता बांधा शिखा दर्भहस्ती सूर्याभिमुखा, मौन असावे विवेका कौणासवे न बोलावे. आपोहिष्टा मंत्रेसी गायत्री 3 म्हणा सुरसी, येणे परी स्नानोदकासी अभिमंत्रावे ब्राह्मणे. प्रथम शीतोदक घेऊनी पश्चात उष्णोदक मिळवूनी, स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थांनी घरी देखा. अवधूत मंत्र म्हणत वस्त्र उकलावे त्वरित, उद्यंत मंत्र जपत वस्त्र सूर्यासी दाखवावे. आचमन करुणी आपण देवस्यत्व मंत्र जपून, धूत वस्त्र नेसून आनिक मंत्र जपावे. आवहंती वितन्वती मंत्रे वस्त्रे नेसावी पवित्र, द्विराचमन करावे तंत्रे वस्त्र पिळोनी आचमन कीजे. आता मंत्र स्नान करणे सांगेन त्याची विधाने, आपोहिष्टादी मंत्राने प्रोक्षावे शरीरावरी. पाद मूर्ध्नी हृदयस्थानी मूर्ध्नी हृदय पाद प्राक्षोणी, करावे तुम्ही मार्जनी आपोहिष्टा मंत्रेसी. ऐसे स्नान करोणी पुन्हा आचमन करोणी, मानस स्नान विधींनी करावे ऐका भक्तीने. नारायण विष्णुमूर्तीसी स्नान करावे भक्तीसी, चतुर्भुज अलंकारेसी ध्यान केलिया मान सन्मान. अपवित्रा पवित्रो वा येणे मंत्रे हरी ध्यावा, उदके देहे प्रोक्षावा स्नान फळ अवधारा. मंगल स्नान विधा सांगेन ऐका ब्राह्मण, रविवारी निषेध जाण ज्वर होय अंगासी. नदी तीरी असे नरू अशक्त असे शरीरू, गंगा स्मरणे निर्धारू आर्द्र वस्त्रे अंग पुसावे. कांती हाणी सोमवारासी मंगळवारी मृत्यू परियेसी, लक्ष्मी पावे बुधवारीसी धनहानी गुरुवारी. शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत, जाणायसे निश्चित मंगल स्नान करावे. नदी स्नान प्रवाहमुखी घरी प्रातः सूर्याभिमुखी, संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा. स्नान करिता नदीसी अघमर्षण करावे परियेसी, नमोग्नये स्तुमते मंत्रेसी नदी स्नान करावे. यद पांख्रूर मंत्रेसी उदक लोटावे द्विहस्तेसी, 3 वेळा लोटोनी हर्षी इममे गंगे जपावे. ऋतच सत्यच मंत्र जपत स्नान करावे गंगेत, नदी स्नान विधी ख्यात करा तुम्ही विप्रवर्ग. रोदनांती वमनांती मैथुन दुःस्वप्न दर्शनांती, स्नानावे गळे शुद्ध न होती स्नान करावे अवधारा. आता वस्त्रावे विधान सांगेन ऐका ऋषीजन, ओले वस्त्रे कासेवीन नेसू नये गृहस्थाने. रक्तादी वस्त्र जीर्ण धोत्र नेसुनी जे जन जप करीत, ते पुण्य जाय राक्षसांप्रत एक धोत्र असलिया. श्वेतवस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे परियेसी, उपवस्त्र वहिर्वासी उत्तरवस्त्र म्हणजे तया. मंत्रविधान पुरासरी भस्म धारण करावे, भस्म शुद्ध न मिळे जरी गोपीचंदन लावावे परी. द्वारावती मुख्य धरी वरकड मृत्तिका ग्राह्य, न मिळे द्वारावती देखा करा धारण गंगा मृत्तिका. ऊर्ध्व पुंड्र असे निका विष्णू सायुज्य होय तया. पुष्टिकाम असे ज्यासी लावावे तेने अंगुष्ठेसी, ज्यासी काम असे आयुधी मंध्या अंगुली लावावे. अन्नकाम अनामियेसी तर्जनी काम्य मुक्तीसी, जे लाविती नखेसी महापातक घडे तया.
उत्तम रुंदी दशांगुली, मध्यम नव अष्टअंगुली, सप्त सहा पांचांगुली, शूर्पाकार लावावे. चतुर्थ त्रीणी द्वयांगुली, अधम पक्ष असे बोली. द्वादश नामे करा भली, विष्णूनाम उच्चारित. केशव म्हणावे ललाट स्थानी, नाभी नारायण म्हणोनी. माधव नामे हृदयस्थानी, कमळ पुष्पाकार देखा. गोविंद नामे कंठेसी, विष्णू नामे कटिप्रदेशी. दक्षिण भुजा मधुसूदनेसी, नाभी उत्तर त्रिविक्रम. वामन नामे बाहू देखा, श्रीधर दक्षिण कर्णिका. ऋषिकेशी वाम कर्णिका, पद्मनाभ दक्षिण कटी. दामोदर शिरस्थान, ऐका ऊर्ध्व पुंड्रविधान. पापे जाती जळोन गोपीचंदन लाविता. द्वारावती लावणी लावा भस्म त्रिपुंड्रांनी. हरिहर संतोषोणी साधे मुक्ती, भुक्ती मुक्ती देखा. विवाहादी शोभन दिवसी, देवता कृत्य श्राद्ध दिवसी. अभ्यंगानंतर सूतकेसी, गोपीचंदन वर्जावे. ब्रह्मयज्ञ तर्पणासी, कुश सांगेन विस्तारेसी. आहेत 10 प्रकारेसी, नामे सांगेन विख्यात. दुर्वा उशीर कुश काश, सकुद गोधूम व्रीही मौजिष. नागर मोथा दर्भ परियेसा, 10 दर्भ मुख्य सती. भाद्रपद मासी संग्रह, संवत्सरी करावा. चारी दुर्वा विप्रासी, त्रीणी क्षत्रिय वैश्यासी. एक नेमिली शूद्रासी, चतुर्वर्णी धरावे. या दुर्वेची महिमा सांगता असे अनुपमा. अग्रस्थानी असे ब्रह्मा, मुळी रुद्र म्हणे मध्ये हरी. अग्रभागी चतुरंगुल, ग्रंथी मुळी द्वयांगुल. धारण करावे ब्रह्मकुळे, याची महिमा थोर असे. चक्रधरुणी विष्णू देखा, दैत्य पराभवी ऐका. ईश्वर त्रिशूल धरिता देखा, राक्षसांतक केवी होय. इंद्र वज्रायुध धरिता, दैत्यगिरी विभंडी दत्वता. तैसे ब्राह्मण दुर्वा धरिता, पाप दुरिते पराभवती. आलिया पापराशी, दर्भस्पर्शे जळती देखा. ब्रह्मयज्ञ जप समयी, ग्रंथी बांधावी कुशाग्री. वर्तुळाकार भोजन समयी, धरावी ब्राह्मणे भक्तीने. कर्माचरता दुर्वेसी, ग्रंथी बांधावी परियेसी. अग्निस्पर्श कर्पुराशी, पापनाशी येणे परी. कर्मासी हेच पवित्र, द्विदल जाणा मुख्य असे. जप होमादी दानासी, स्वाध्याय पित्र कर्मासी. स्वर्ण रजत मुद्रिकेसी, कुशा वेगळे न करावे. देव पित्र कर्मासी देख, रजत करावे सुवर्णयुक्त. तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका, सुवर्ण धरावे अनामिकेसी. मुद्रिका असावी खड्ग पात्री, कनिष्ठी कांगुली. पवित्री ग्राह्य नव्हे जिवंत पित्री, तर्जनांगुली मुद्रिका. योगपट उत्तरी देखा, तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका. पायी न घालाव्या पादुका, गया श्राद्ध न करावे. नवरत्न मुद्रिका ज्याचे हाती, पापे त्यासी न लागती. एखादे रत्न असता हाती, मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी. प्राता संध्येच विधान, सांगेन ऐका ऋषीजन. नक्षत्र असताची प्रारंभूण, अर्घ्य सूर्योदयी द्यावे. सूर्योदय होय तव जप करीत, उभे असावे. उदय समयी अर्घ्य द्यावे, तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ. ऋषी पुसती पराशरासी, संध्या करावया विधी कैसी. विस्तारुणी आम्हासी, सांगावे जी स्वामिया. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, सांगेन संध्या विधीसी. ऐका तुम्ही तत्परेसी, पराशर स्मृतीसी असे. गायत्री मंत्र जप करिता, शिखा बांधावी तत्वता. आसन घालावे निरुता, दर्भ पाणी होऊनी. देवतीर्थे द्विराचमन, विष्णुनाम स्मरण. प्राणायाम विस्तारुण, न्यासपूर्वक करावे. प्रणवाच्या परब्रह्म ऋषी, गायत्री नाम छंदासी. परमात्मा देवता परियेसी, म्हणा प्राणायामे विनियोग. ओम व्यारती सत्यज्ञानिया, नाभी हृदय मूर्ध्नी स्पर्शावया. व्यारती सप्त अतिशया, प्रत्येक देवता ऋषी सांगेन. व्यारती सप्तस्थानासी, ऐका असे प्रजापती ऋषी. प्रत्येक देवता परियेसी, सप्तनामे देवांची. अग्निर्वायू गुरु सूर्य, वरुणेंद्र विश्वदेव. सप्तव्यारती सप्तदेव, छंद सप्त सांगेन. गायत्री आणि उष्णिका, अनुष्ठू बृहती पंक्ती पंचमयका. त्रिष्टू जगती छंद विशेखा, प्राणायामे विनियोग. ओम भू पादन्यास, ओम भुवा जाणू स्वागुह्य. ओम महा नाभिस्थान स्पर्शा, जणो हृदय तपोकंठ.
ओम भूर्हृदयाय नम इति. ओम भुवा शिरसे स्वाहेति. ओम स्वाशिखाये वषडिति. ओम तत्सवितुर्वरेण्य कवचाय हूँ. ओम भर्गो देवस्य धीमहि नेत्रत्रयाय ओषट. धियो यो न प्रचोदयात् अस्त्राय फट. ओम भूर्भुव इति दिग्बंधा ऐसे षडंग करावे. प्राणायामे विनियोगा मनोनी उपोस्तन स्पर्शोनी ज्योतिर्नेत्र स्पर्शस्थानी रसो जिवामृत ललाटे. प्राणायाम करावयासी प्रजापती म्हणती ऋषी. देवतानामे पर्येसी ब्रह्माग्निवायू सूर्य असे. ब्रह्म भूर्भुवा स्वाहा म्हणूनी प्राणायाम करातिनी. त्रिपदा गायत्री जपकोणी जपणारासी सर्वसिद्धी. गायत्रीची अधिदेवता ब्रह्माग्निवायू सविता. ऋषी ब्रह्मा असे ख्याता. सप्तलोक न्यास सांगेन पादन्यास भूर्लोक. भुवा जाणू अतिविशेख स्वागुह्य असे लोक. नाभिन्यास महर्लोक जणो हृदय तपोग्रीवे. भ्रुवोर ललाटे सत्यलोक म्हणावे. ऐसे शिरस्थान बरवे सत्यलोक म्हणती तयासी. गायत्रीची प्रार्थना करुणी प्राणायाम करा विधींनी. ब्रह्मचारी ग्रहस्थानी पंचांगुली धरा परमेष्ठी. वानप्रस्थ संन्यासी यती अनामिका कनिष्ठी कांगुष्ठेसी. ओंकारादी वायू पुरकेसी दक्षिणासा पुटे चढवावे. वामना सापुटी विसर्जोनी करा प्राणायाम तिन्ही. येण्याची विधी करा मुनी त्रिकाल संध्या कर्मे. आता करावे मार्जनेसी सांगे ऐका समस्त ऋषी. जैसे अति स्मृती चंद्रकेसी तेने विधी सांगतो. आपोहिष्टेती सुक्तेसी सिंधुद्वीप ऋषी गायत्री छंदेसी. आपो देवता मार्जनासी हा म्हणावा विनियोग. येणे मंत्रे म्हणून कुश पवित्रे करा मार्जन. यस्य क्षशाय मंत्रे जाण आपुले पाद प्रोक्षावे. आपो जाण यथा मंत्रेसी प्रोक्षावे आपुल्या शिरसी. सूर्यश्चेती मंत्रेसी उदक प्राशन करावे. हिरण्यवर्ण सुक्तेसी मार्जन करावे पर्येसी. द्रुपदा दिवेती मंत्रेसी घ्राणोनी उदक सोडावे. आचमने करुणी दोन मार्जन विधान सांगेन. वामहस्ती पात्र धरुण मार्जन करा विशेषी. औदुंबर सुवर्ण रजत काष्टाचेही असे पवित्र. ऐसे असे निर्मळ पात्र वामहस्ती उदक बरवे. ब्रह्मय अथवा द्विमुख पात्र भिन्न पात्र ते जाण पवित्र. ते अग्राह्य देव पितरा श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी. मार्जन संख्या सांगेन एका शिरसी अष्टपादे नवका. यस्य क्षयाय स्नान भूमिका येणे परिमार्जन. आपा पुनंतु मंत्रेसी प्राशणोदक माध्यान्हेसी. अग्निश्चेती मंत्रेसी सायं संध्या करावी. प्राशणांती तुम्ही ऐका द्विराचमन करानिका. आघ्राण करुणी सांडीचे ऐका एकाचमन करावे. अर्घ्य द्यावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन. गोश्रंगाई तुके आकारोन अर्घ्य द्यावे मनोभावे. गायत्री मंत्र जपोणी सायं प्रातर द्यावी तिन्ही. हंसाशुची शेती माध्यान्नी अर्घ्य द्यावे अवधारा. प्रातर माध्यान्नी उभे बरवे सायं अर्घ्य बैसोणी द्यावे. आचमन त्रिवारी करावे करी प्रदक्षिणा असावादित्य. अर्घ्य द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारुण. राक्षस मंदेह दारुण 30 कोटी आहे ती देखा. सूर्यासवे युद्धासी नित्य येती पर्येसी. संदेह पडे देवांसी सूर्या होईल अपजय. स्वाहा स्वधाकार राहती समस्त देवांसुपवास होती. सृष्टी राहिली न होय उत्पत्ती म्हणून उपाय रचियेला. याची कारणे अर्घ्य देती तिची वज्रायुधे होती. जाऊनी दैत्यांसी लागती पराभविती प्रतिदिवसी. दैत्य असती ब्रह्मवंश त्यांसी विधी वधिलिया घडती दोष. प्रदक्षिणा करिता होय नाश असावादित्य म्हणून या. ब्रह्महत्येची या पातकासी भूमी प्रदक्षिणा दोषनाशी. 4 पावले फिरता कैसी भूमी प्रदक्षिणा पुण्य असे. संध्या करावयाचे स्थान सांगेन ऐका फल विधान. घरी करिता प्रतिदिन एकची फळ अवधारा. 10 फळ ग्रामाबाहेर देखा.
नदीस केलिया शताधिका पुष्कर तिरी सहस्र ऐका गंगासूर नदी कोटी फल संध्या बाहेर करिता क्षण जळती दोष तात्काळी स्थाने असती जप करावयासी विस्तारे सांगेन तुम्हासी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी एक चित्ते परियेसा जप केलिया घरी ऐका एकची फल असे देखा बाहेर द्विगुणी फल अधिका नदी तिरी त्रिगुण फल गोस्थळ वृंदावन देखा दशगुण फल अधिका अग्निहोत्र स्थानी निका शतगुण फल अधिक असे तीर्थदेवता सन्निधानी सहस्र फल असे निर्गुणी शतकोटी फल हरी सन्निधानी ईश्वर सन्निधानी अनंत फल जप करिता आसनासी विधी निषेध आहे परियेसी सांगे नायका तत्परेसी पुण्य पाप बोलिले असे काष्टासनी वैसोनी जरी जप करिता मनोहरी दुःख भोगी निरंतरी भागी पुरुष तो होय पल्लव शाखांसी बसता सदा होय दुश्चिता वस्त्रासनी दरिद्रता पाषाणासनी व्याधी होय भस्मासनी व्याधिनाश कंबलासनी सुख संतोष कृष्णाजिनी ज्ञान प्रकाश व्याघ्र चर्मी मोक्ष श्री कुशासनी वशीकरण सर्व रोगांचे उपहरण पापे जाती पळवण आयु प्रज्ञा अधिक होय ओ इत्ते क्षारक मंत्री जपावा तुम्ही पवित्री ध्यान करावे गायत्री समस्त पापे हरती देखा गायत्रीचे स्वरूपाता अभिवण असे वर्णिता रक्तांगी वास रक्ता हंसवाहन असे देखा आकार ब्रह्माधी देवता चतुर्भुजा चतुर्वक्रा कमंडलू अक्षसूत्रा चाटू धरिला असे करी ऋग्वेद असे समागमी अग्निहोत्र फल आवाहयामी मगाय तू वरदा देवी म्हणावे ऐका ब्राह्मणाने त्या मंत्रासी ऋषी देवता गायत्री सदृश असे ख्याता प्राता संध्या तुम्ही करिता विधी तुम्हा सांगेन गायत्री देवता गायत्री अनुष्ठूप छंद ओम आदित्य देवता देवा हे प्राता संध्या म्हणता भेद गायत्री देवता गायत्री छंद गायत्री आवाहने विनियोगा ही माध्यान्ह संध्या म्हणावी सविता देवता गायत्री छंदा सरस्वती आवाहने विनियोग प्राता संध्येचे ध्यान सांगेन ऐका तुम्ही गहन रक्तांगी रक्त वसण हंसासनी आरूढ असे चतुर्बाहू चतुर्मुखी कमंडलू धरिला अभिषेकी अक्षसूत्र चाटू हस्तकी ऋग्वेद सहित अग्निहोत्र ऐसे ध्यान करुणी मग म्हणावे अक्षर ज्ञानी एक चित्ते असा ध्यानी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी ओंकार शिखामा वाहयामी छंद ऋषी नावाहयामी श्रीयमा वाहयामी बलमा वाहयामी ऐसे म्हणून प्रातःकाळी संध्या करावी सुवेळी आता सांगेन मध्यान्हकाळी ध्यान आवाहन पूर्वक अभिभूरो सावित्री ध्यान यवनास्त माध्यान्ह सांगेन ऐका ऋषीजन एकचित्ते परियेसा श्वेतांगी श्वेतवस्त्र वाहन असे वृषभ पवित्र उकार रुद्रगण दैवत पंचमुखा असे देखा वरद अभय हस्त देखा रुद्राक्षमाळा त्रिशूलधारका यजुर्वेद असे देखा अग्निष्ठोम फल जाणा ओंकार शिखा मावा हयामी छंद ऋषी नावा हयामी श्रीय मावा हयामी रिय मावा हयामी आता सायं संध्या ध्यान सांगेन ऐका विधान एक चित्ते ऐका वचन ध्यानपूर्वक सांगेन अभिभूरो सरस्वती वृद्धा जाणावी तुम्ही सायं संध्या कृष्णांगी कृष्ण वस्त्र परिधाना गरुड वाहन असे देखा मकार विष्णू देवता चतुर्भुज शंख चक्र रुद्रता गदा पद्मधारण हस्ता सामवेद सहित जाणा वाजपेय फल जाण सायं संध्या असे ध्यान करावे ऐका तुम्ही ब्राह्मण म्हणून सांगती श्री गुरु ओंकार शिखा मावा हयामी छंद ऋषी नावा हयामी श्रीय मावा हयामी बलमावा हयामी पंचशीर्षोपनयने विनियोगा प्राणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता गायत्री छंदा उदात्त स्वरित स्वरा अग्निर्वायू सूर्यदेवता गायत्री त्रिष्टू जगती छंदा ब्रह्मा विष्णू महेश्वरा देवता ऋग्यजू सामानी स्वरूपाणी आहवनीयाग्नी गार्हपत्य दक्षिणाग्नी उपस्थानानी पृथिव्यंतरिक्ष ध्योस्थत्वाणी उदात्तानुदात्त स्वरित स्वरा पीत विद्युत श्वेतवर्णी प्रातर्मध्यार्न तृतीय सवनानी श्वेतज सप्राज्ञ स्वरूपिणी जागृती स्वपन सुषुप्त
नित्यवस्था ऐसे त्रिपदा गायत्रीसी सांगितले त्रिविध ध्यानासी आता विधान जपासी सांगेन एका एकचित्ते ममोपात्त दुरित क्षय द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थ जपे विनियोग ओम नाभो वरधे म कंठे भू अक्षर मंत्रासी गायत्री असे छंदेसी अग्निर्देवता परियेसी विश्वामित्र ऋषी देखा षड्ज स्वर श्वेत वर्ण पाद स्पर्श उच्चारोण प्राणायामे विनियोगुण दुसरी व्यारहती म्हणावी भुवाक्षर मंत्रासी उष्णिक नाम छंदासी वायुर्देवता परियेसी भृगुऋषी असे जाण असे रूप श्याम वर्ण पाद स्पर्श रूप उच्चारोण करा तुम्ही ऐसे ध्यान जाणू मध्ये न्यासावे प्राणायाम विनियोग मनोनी न्यास करावे भक्ती भावनी स्वाव्यारती मनोनी ध्यान करा भक्तीने स्वाव्यारती मंत्रासी म्हणा अनुष्ठुप तू छंदासी सविता देवता परियेसी भारद्वाज ऋषी जाण स्वर गांधार पीतवर्णा कंठी स्पर्शोण मंत्र म्हणा प्राणायामे विनियोग जाणा तृतीय व्यारहती मंत्रासी ओम महामंत्रासी बृहती छंदासी बृहस्पती देवता परियेसी वसिष्ठ ऋषी निर्धारे मध्यम स्वर पिशंग वर्ण ऐसे करा तुम्ही ध्यान वेगे म्हणा नाभी स्पर्शोण प्राणायामे विनियोग जन मंत्र उच्चारासी म्हणा पंक्ती छंदासी वरुण देवता गौतम ऋषी पंचम स्वर असे जाण रूप असे नीलवर्ण करा न्यास हृदय स्थान प्राणायामे विनियोगुण जना पंचन्यास ऐसे तपा मंत्र न्यासासी त्रिष्ठु छंद परियेसी ईश्वर देवता कश्यप ऋषी दैवत स्वर परियेसा असे आपण लोहवर्ण स्पर्श करावे कंठस्थान प्राणायामे विनियोगुण न्यास करावा ब्राह्मण हो सत्य म्हणतसे मंत्रासी करावे जगती छंदासी विश्वे देव अंगिरस ऋषी निषाद स्वर जाणावा रूप असे कनकवर्ण भ्रुवोर ललाटा स्पर्शुण प्राणायामे विनियोगुण न्यास करावा भक्तीने इतुके न्यास करोणी हस्त ठेवा शिरस्थानी ध्यान करा विधानी सांगेन ऐका ब्राह्मण हो शिरस्थान स्पर्शासी म्हणा अनुष्ठू छंदासी उच्चार प्रजापती ऋषी परमात्मा देवता जाण प्राणायामे विनियोगुण मग करावे गायत्री ध्यान आपो ज्योती म्हणून मंत्र म्हणा भक्तीने ओम आपो ज्योती रसोमृत ब्रह्म भूर्भुवा स्वरो शिरसी येणे विधी अंगन्यास करावे 24 अक्षरे मंत्रासी न्यास सांगेन एका एकासी एकचित्ते परियेसी म्हणे पराशर ऋषी होतो या त्रिपदा गायत्रीसी असे विश्वामित्र ऋषी देवी गायत्री छंदेसी वर्ण देवता सांगेन ऐसे त्रिपदा गायत्री मंत्रासी 24 अक्षरे परियेसी पृथक न्यास परियेसी सांगेन ऐक द्विजोत्तमा तवर्णाक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी अग्निदेवता परियेसी गायत्री मंत्र म्हणावा वायव्य कोणस्थान त्यासी गुल्फन्यास करावा स्थवर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी वायू देवता परियेसी देवी गायत्री छंद देखा जंघस्थानी असे न्यास सौम्य रूप पिवळे सुरस सर्व पापे दहती परियेस स्थवर्णाचे लक्षण विवर्ण नाम अक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी सोमदेवता परियेसी देवी गायत्री छंद देखा न्यास करावया जाणुस्थान इंद्रनील विद्युत वर्ण ऐसे अक्षर विधान महारोग हरती देखा तू वर्ण नाम अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी विद्युदेवता परियेसी देवी गायत्री छंद देखा न्यास करा जानुस्थानी दीप्ती असे जैसावनी रूप असे सौम्यपणी भ्रूण हत्या पापणाशी व वर्ण अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी सोमदेवता परियेसी देवी गायत्री छंद देखा सुवर्ण स्फटिक कांती गुह्यस्थानी न्यास बोलती समस्त अघौघ नाशती रूपार्व वर्णस्थाना उत्तम रे वर्ण नाम अक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी वरुण देवता परियेसी देवी गायत्री छंद देखा निकार
वृषण स्थान जाणा विद्युत प्रकाश रूप धारणा बारहस्पत्य नाम खुणा भक्ष पाप क्षालन निवर्णाक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी बृहस्पती देवता परियेसी देवी गायत्री छंद देखा एकटी स्थान शांताकार वर्ण देह हत्या पाप ज्वलन न्यास करावे सगुण विद्वज्जन ब्राह्मणा या अक्षर म्हणावयासी असे विश्वामित्र ऋषी तारका दैवत परियेसी देवी गायत्री छंद असे भकारा नाभी कराण्यास कृष्ण मेघवर्ण सुरस पर्जन्य देवता संकाश गुरु हत्या पापनाशी भवर्ण नाम अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी पर्जन्य देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा गो अक्षरा उदर न्यास ध्यान रक्तवर्ण सुरस इंद्र देवता परियेस गो हत्येचे पाप जाय गोवर्ण नाम अक्षरासी जाणावा विश्वामित्र ऋषी इंद्र देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा देकारण्यास स्तनासी गंधर्व नाम देव परियेसी स्त्री हत्या पापनाशी एकचित्ते परियेसा देवर्ण नाम अक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी गंधर्व देवता परियेसी देवी गायत्री छंद देखा वकार हृदय स्थान न्यास शुल्क रूप वर्ण परियेस पूषा देवता असे त्यास वाणी जात पापनाशी देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा स्य अक्षरा कंठ न्यास कांचन वर्ण रूप सुरस मित्र देवता परियेस मार्जार कुक्कुट पाप जाय स्यवर्ण अक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी मित्र देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा मकारण्यास तालुस्थान पद्म तेजोमय जाण वासुदेव असे खूण सर्व जन्म पाप जाय मकार वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी वासुदेव देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा ही कारणासिकी कराण्यास शंख वर्ण असे त्यास वासुदेव देवता परियेस सर्व पाप हरण होय ही वर्ण नाम मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी मेरू देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा धिकारा नेत्रस्थानी न्यास पांडूर भास संकाश सोमदेवता परियेस पाणी ग्रहण पापनाशी धीवर्ण नाम मंत्रासी तोची विश्वामित्र ऋषी सोमदेवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा योकाराक्षर मंत्रासी भुवोर मध्ये न्यासी जे त्यासी रक्त गौरवर्ण रूपेसी प्राणी वध पाप जाय योकाराक्षर नामाक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी यमदेवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा योकार ललाट स्थानी न्यास रूप रुक्मांभ संकाश सर्व पाप होय नाश भक्तिपूर्वक न्यासावे यो वर्णाक्षर मंत्रासी तोची विश्वामित्र ऋषी विश्वे देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा नकारा उदित प्राणमुखा सूर्यासमान तेज देखा अश्विनो देवता असे निका विराजमान परियेसो नकाराक्षर वर्णासी जाणा विश्वामित्र ऋषी अश्विनो देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा प्रकाराक्षर न्यास करोणी दक्षिणे रूप असे नीलवर्ण प्रजापती देवता जाण विष्णू सायुज्य पाविजे प्रवर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी प्रजापती देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा चोकार वर्ण मंत्रासी न्यासी जे तया पश्चिम भागासी कुंकुम रूप वर्ण त्यासी सर्व देव पदवी पाविजे चोकार वर्ण मंत्राक्षरासी जाणावा विश्वामित्र ऋषी सर्व देवता परियेसी गायत्री देवी छंद जाणा दकाराक्षराचा उत्तरे न्यास शुल्क वर्ण रूप सुरस करावे तुम्ही ऐसे न्यास कैलास पद पाविजे दकाराक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी रुद्रदेवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा याकार मूर्धा स्थानी न्यास सुवर्ण रूप सुरस ब्रह्मस्थाना होयवास श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी या वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी ब्रह्मदेवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा तकारण्यास शिखास्थानी निरुपम वैष्णव भुवनी विष्णुरूप धरोणी वैकुंठवास होय जाणा तकार वर्णाक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी विष्णू देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा ऐसे 24 अक्षर मंत्रासी न्यास करावे विधींसी हस्त ठेवून या शिरासी आणि न्यास करावे शिरस्थानी न्यासासी म्हणावे अनुष्ठ छंदासी ख्याती प्रजापती ऋषी परमात्मा देवता जाणा प्राणायामे विनियोग म्हणोनी ओ आपोस्तन स्पर्शोणी ज्योतिर्नेत्र स्पर्शोणी रसोजिन्या न्यासावे अमृतेती ललाटेसी
मूर्घी स्पर्शोणी ऐसी ब्रह्म भूर्भुवा स्वरो मासी न्यास करा येणे विधी न्यास करोणी कर शुद्धी करा 3 वेळा भूस्वाविन्यासोनी गायत्रीच्या 10 पदांनी दशांगुली न्यासोणी पाद प्रमाण करावे अंगुष्ठ मूल धरोणी कनिष्ठिका स्पर्शोणी उभय हस्त न्यासोणी 10 पादांगुली न्यासावे 24 अक्षर मंत्रासी अंगुली न्यास करा हर्षी तर्जनी मूलाधार भेसी कनिष्ठिका पर्यंत 12 अकैक हस्त करावे न्यास सुनिश्चित षडंग न्यास समस्त प्राणवा सहित करावे ओम भू हिरण्यात्मने अंगुष्ठाभ्या नम ओम भू प्रजापत्यात्मने तर्जनीभ्या नमा ओम स्वासूर्यात्मने मध्यमाभ्या नमा ओम महाब्रह्मात्मने अनामिकाभ्या नमा ओम जना ओम तपा ओम सत्य कनिष्ठिकाभ्या नमा प्रचोदयात्कर तलकर पृष्ठाभ्या नम ओम तस्तवितु अंगुष्ठाभ्या हृदयाय नम वरेण्य तर्जनीभ्या शिरसे स्वाहा भर्गो देवस्य मध्यमाभ्या शिखाये वषट धीमहि अनामिकाभ्या कवचायुः धियो यो न कनिष्ठिकाभ्या नेत्रतयाय औषट प्रचोदयात् कर तल कर पृष्ठाभ्या अस्त्राय फट उभय हस्तांगुली न्यास कुर्यात अथ षडंग न्यास ओम भू हिरण्यात्मने हृदयाय नम ओम भुवा प्रजापत्यात्मने शिरसे स्वाहा ओम स्वासूर्यात्मने शिखाये औषट ओम महाब्रह्मात्मने कवचाय हूँ ओम जना ओम तपा ओम सत्य सोमात्म्यने नेत्रत्रयाय औषट प्रचोदयात सर्वात्मने अस्त्राय फट ओम तस्ता हृदयाय नमः ओम वरेण्य शिरसे स्वाहा भर्गो देवस्य शिखाये औषट धीमहि कवचाय हूँ धियो यो न नेत्रत्रयाय औषट प्रचोदयात अस्त्राय फट षडंगन्यास करोणी अंगन्यास 10 स्थानी त्यांची नावे सांगेन कानी एकचित्ते अवधारा पाद जानू कटी स्थानी नाभी हृदय कंठ भुवणी तालू नेत्र स्पर्शोणी ललाट शिरी 10 स्थान गायत्री मंत्राच्या 10-15 पदांसी 10 स्थान अंगन्यासासी तस्तवितुर्वरेण्येसी भर्गो देवस्य 5म स्थान धीमहि म्हणजे 6 स्थान धियो 7म स्थान जाण योकारो 8म अंगन्यास पूर्ण श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नकार 9म मंत्रस्थान प्रचोदयात 10वे जाण अंगन्यास येणे गुण करा तुम्ही द्विजोत्तमा पादांगुष्ठ स्पर्श हर्षी शिखादारभ्य न्यासावे अंगुष्ठाभ्या नमा स्तगुल्फयोर्नमा विजंघर्योर्नमा तू जाणुभ्या नमा व उरुभ्या नमा रे गुह्याय नमा निवृशनाय नमा यकटिभ्या नमा भन्याभ्ये नमा गुर्गो उदराय नमा दे स्तनाभ्या नमा व हृदयाय नमा स्यकंठाय नमा धी दंतेभ्यो नमा म तालवे नमा ही नासिकाय नमा धी नेत्राभ्या नमा यो भूर्वोर्मध्याय नमा यो ललाटाय नमा नाषाडुखाय नमा प्रदक्षिणमुखाय नमा चो पश्चिममुखाय नमा द उत्तरमुखाय नमा या मूर्खे नमा त शिखाये वषट ऐसे न्यास करोणी पुन्हा पादांगुष्ठ धरोणी कटीपर्यंत न्यासोणी ऊर्ध्वन्यास करावे नकारा अंगुष्ठ स्थान स्तकार गुल्फ असे स्थान विकार जंगास्थान ऐका ब्राह्मणा म्हणती गुरु तुकार जानुर्वकार उर्वे वकार गुह्यपूर्वक स्पर्श निकारा उषण स्थान बर्वे तुकार कटी स्थान न्यास शिखा धरोणी पादपर्यंत करावे न्यास उतरत त्याते सांगेन आदि अंत एकचित्ते पर्येसा तळ नमा शिकाये विन्यस्य या नमा मूर्घी विन्यस्य द नमा उत्तर शिखाया न्यस्य चो नमा पश्चिम शिखाया
प्रणमा दक्षिण शिखाया न नमा प्राड्मुखे यो नमा ललाटे यो नमा भ्रुवोर्मध्ये धी नमा नेत्रत्रये ही नमा नासिकयो म नमा तालो धी नमा दन्तेषु स्य नमा कंठे व नमा हृदये दे नमा स्तनयो अर्गो नमा उदरे भव नमा नाभो प्रणवादी नमोतन्यास करावे आकार नाभी उकार हृदये मकार मुखे नकार ललाटे मकार शिरसी हस्तेन नमस्कृत्वा अथ मुद्रा संपुट प्रकारी चतुर्विशती अवधारी सांगेन त्यांचा विस्तार परी ऐका ब्राह्मण एकचित्ते श्लोक सुमुख संपुट चैव वितत विस्तृत तथा द्विमुख त्रिमुख चैव चतुपंचमुख तथा षण्मुखादोमुख चैव व्यापकाञ्जलिक तथा शकट यमपाश च ग्रंथित चोल्मुकोल्मुकम प्रलम्ब मुष्टिक चैव मत्स्य कूर्मो वराहकम सिंहाक्रांत महाक्रांत मुग्धर पल्लव तथा षण्मुखाधोमुख चैव व्यापकाञ्जलिक तथा शकट यमपाश च ग्रंथित चोल्मुकोल्मुकम प्रलम्ब मुष्टिक चैव मत्स्य कूर्मो वराहकम सिंहाक्रांत महाक्रांत मुद्गर पल्लव तथा शकट यमपाश च ग्रंथित चोल्मुकोल्मुक प्रलम्ब मुष्टिक मत्स्य कूर्म वराह सिंहाक्रांत महाक्रांत मुद्गर पल्लव मुद्राविन गायत्री मंत्र जप करिता सर्व व्यर्थ या कारणे करावे पात्र मुद्रापूर्वक जप करावा गोप्य करावा मुद्रायुक्त प्राणायाम करा निश्चित समस्त पाप क्षयार्थ मनोनी अष्टोत्तरीय संकल्पावे या गायत्री प्रथम पादासी म्हणा ऋग्वेद असे ऋषी भूमी तत्व परियेसी ब्रह्मा देवता त्रिष्टु छंद द्वितीय पाद गायत्रीसी यजुर्वेद असे ऋषी रुद्रदेवता प्राणापान व्यालत तत्वेसी जगती म्हणा अहर्निशी गायत्री तृतीय पादासी ऋग्यजु सामतत्वपरियेसी विष्णु देवता त्रिष्टुप छंदेसी समस्त पापक्षर्यार्थ विनियोग भूमिस्तंभ परियेसी गायत्री छंदासी म्हणावे ब्रह्मपदासी ब्रह्मा दैवत जाणावे गायत्रीचे ध्यान सांगेन तुम्हा विधान एकचित्ते करा पठण श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी गायत्री वरदा भयांकुश कशा शुभ्र कपाल गदा शंख चक्रमथार विद युगल हस्तैर्वर्हंती भजे ऐसे ध्यान करोनी जप करावा नासिकाग्र नयनी अंती षडंग न्यासोनी जप करायने परी गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्ते परियेसा मंत्रनाम असे विशेषाक्षरे दोन्ही पापहरे मकार म्हणजे आपुले मन त्रकार नाम आपुला प्राण मन प्राण एकवटोन जप करावा एकचित्ते जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती त्रिभुवनी जकार जन्म विच्छेदोणी पकारे जन्म पापदुरी चारी वेदांस मूळ एका गायत्री नाम नाशी पातका याची कारणे करावानी का वेद पठण फळ असे ऐसा मंत्र न जरी जपे नर व्रथा जन्म जैसा सुकर जप करा हो निर्धार चिंतिले फल पाविजे न करावा उदकी बैसोण त्वरित होय प्रज्ञाहीन याची कारणे सांगेन विस्तारोण अग्नितीनी विप्रमुखी आहवनीय गार्हपत्य दक्षिणाग्नी तिसरा विख्यात अग्नि उदक संपर्के त्वरित तेजत्व जाय अग्नींचे या कारणे उदक वर्जोणी बैसीजे उत्तम आसनी हस्तस्पर्शी नाभिस्थानी जपावा माळ धरोनिया उभेनी जपावा प्रातःकाळी बैसोणी की जे माध्यान्ह काळी अथवा उभा ठाकोनी उभय पक्षी करावा माध्यान्ही हृदयस्थानी जपावा माळ धरोणी हस्तमुखे स्पर्शोणी सायंकाळी जपावा बैसोनी जपावा सायंकाळी पहावा वृक्ष निर्मळी जरी वृक्ष नसे जवळी नासाग्रानयनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थासी जपणे मिला अष्टोत्तरेसी वानप्रस्थ संन्यासी यासी सहस्र मुख्य करावा संधी विग्रह होय जरी अष्टाविंशती तरी करी अशक्ती होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष मानसी मध्यम गोप्य सुमुखेसी अक्षरे प्रगट वाक्येसी कनिष्ठ पुकार परियेसा त्रिपाद असती गायत्रीसी मिळोनी न म्हणावी परियेसी म्हणता होय महादोषी महानरक अवधारा पृथक करोनी त्रिपदासी
जपा मंत्र अतिहर्षी, ब्रह्महत्यादी पापे नाशी, अनंत पुण्य लाधिजे. अंगुष्ट जपे एक पुण्य, पर्वांगुलीने दशगुण, शंखमणीने होय शतगुण, प्रवालमाला सहस्त्रफळ, स्फटिकमणी 10,000, मौक्तिके पुण्य लक्षाधिक, पद्माक्षी निर्गुण जप 10,00,000 पुण्य असे. कोटुगुणे सुवर्णमाला कुशरुद्राक्ष, अनंतफला जप करा नित्यकाळा, गोप्यमाला धरून या. गोप्यमाला कर कमळी, जप करा निश्चली, सौख्य पावे अनंतफळी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणा ते, जप करिता अनुलंघिजे मेरू, उल्लंघिता पाप बोलिजे, अपारू प्राणायाम केलिया त्रिवारू, मेरू लंघन पाप जाय. गायत्री जप 3 दिवस, प्रत्यही करावा एकादश, सर्व पातके होती नाश, त्रिरात्रीचे पाप जाय. अष्टोत्तर शत जप करिता, अघोर पातक जाय त्वरिता, करोणी सहस्र जप एकाग्रता, उपपातके नासती, महापातकादी दोषासी, कोटी जप करावा परीयसी. जे जे कर्म इच्छिसी, त्वरित होय अवधारा, जप करावा मन दृढे, न पहावे मागे पुढे, शूद्रादिक यातीकडे संभाषण न करावे. द्रव्य घेऊन एखाद्यासी, जपता होय अनंत दोषी, चांडाळ योनीत भरवसी, जन्म पावे परीयसा. कंडू नये शरीर आपुले, नेनता जरी इतुके घडले, क्षोत्राचमन करा वहिले, दोष नाही अवधारा. ब्राह्मणाचे दक्षिण करणी, सप्तदेवता ऐका त्रिर्गुणी, स्पर्श करिता तक्षणी पापे जाती परीयसा. दृष्टी पडता चांडाळासी, द्विराचमणे शुद्ध होसी, संभाषण झाली आपतितासी, आचमन स्नान करावे. जपता निद्रा येई जरी, अधो वायू जांभई आलियावरी, क्रोधरूपे जपता जरी, पापरूपे अवधारा. मौन्य करावे हे उत्तमी, अगत्य बोलिजे संधीविषयी, तद्विष्णू मंत्र जपता कर्मी, पापे जाती सकळीक. नेनता घडे इतुके जरी, आचमन करावे क्षोत्री, अग्नी सूर्य धेनु दर्शन करी, विष्णू मंत्र जपावा. ऐसा जप करावा विधीने, मनकामना होय पूर्ण, ऐकती समस्त ऋषीजन, म्हणून सांगे पराशर. गायत्री जपावी ऐशी, प्रातःकाळी म्हणा मित्रस्य ऋषी, उदुत्य मंत्र माध्यान्हेसी, इममे वरुण सायंकाळी. शाखा परत्वे मंत्र असती, म्हणावे विधी जैसे असती, गोत्र प्रवर म्हणा भक्ती वृद्धाचाराप्रमाणे, चारी दिशा नमोनी प्रदक्षिणा करावी सगुणी, गोत्र प्रवर उच्चारोणी नमस्कार करा परीयसा. ऐसी संध्या करुण मग करावे औपासण, सांगेन त्याचे विधान, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. साय प्रातवेला दोन्ही औपासण करावे सगुणी, मिळोनी न करावे द्विजननी, सर्वांनी पृथक पृथक हेची जाणा. न करावे वेळनी आळंध्यांत, भूमीवरी न करा नित्य, स्थंडिली करावे विहित, अथवा उदके स्मारवावे. कुंडी स्थापोणी अग्निसी करावे नित्य उपासनेसी, वारा घालो नये त्यासी, हाते पर्णी आणि सुपे, व्याधिष्ट पर्णवाते होय सुपे, दरिद्र धनक्षय मुखे फुंकिलिया, आयुष्य जाय, हस्तमूली होय मृत्यू. फुंकणी अथवा विंझण्यासी, वायू घालावा अग्निसी, काष्टे समृद्धी परीयसी, ज्वलित असावा अग्नी देखा, ज्वाला निगती जय स्थानी, आहुती घालावी तया वदनी, समिधा आणाव्या ब्राह्मणी, शूद्र हस्ते घेऊ नये. समिधा पुष्पे दुर्वा देखा, आणो नये शूद्रे ऐका, होमद्रव्ये होती विशेखा, सांगे नणावे परीयसा. साडी सावे निवार, तंदूल असती मनोहर, गोधूम जव निर्धार, यावनाळ मुख्य असे, 60 दाणे मिती प्रमाण, आहुती मुख्य कारण, अधिक न कीजे अथवा न्यून, घृत संपर्क करावे. घृत नसेल समयासी, तिल पवित्र होमासी, तिळांचे तैल परीयसी, तेही पवित्र असे देखा. उपासन केलियावरी, ब्रह्मयज्ञ तर्पण करी, सांगेन विधी अवधारी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, मुख्य सकळ प्रातःकर्म सारोणी, ब्रह्मयज्ञ करावा माध्यान्नी, उपासनादी कर्मे करोणी, मग करावा ब्रह्मयज्ञ. उदक सन्निध मुख्य स्थानी, करावे तर्पण ब्राह्मणी, प्राणायाम 3 करोणी, विद्युदसी मंत्र जपावा.
दुर्वा घेऊनी दक्षिण करी पूर्वमुख अथवा उत्तरी बसावे वाम पादावरी दक्षिण पाद ठेवूनी उभय हस्त संपुटेसी ठेवावे दक्षिण जाणुवासी म्हणावे 3 प्रणवांसी मग म्हणावे ऋचाक्षर ओम भू ऐसे म्हणून त्रिपदा गायत्री उच्चारुणी तस्ता म्हणून मग जपावी 10 वेळा स्वाध्याय दिवसासी म्हणा वेद शक्तीसी अनध्याय होय तया दिवसी एक ऋचा म्हणा 50 तोही नये एखाद्यासी मंत्र म्हणावा विशेषी नमो ब्रह्मणे मंत्रासी 3 वेळा जपावा वृष्टी मंत्रासी जपोणी स्पर्शावे उदकासी तर्पण करावे परियेसी ऐक ब्राह्मणा एकचित्ते ब्रह्मयज्ञ करावयासी द्रव्य दर्भ परियेसी वसुरुद्र आदित्यासी तृप्त समस्त देव पितर एखादे दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेद पठन फल असे देवदर्पण कुशाग्रेसी मध्यस्थाने तृप्त ऋषी मुळे पितृवर्गासी तर्पण करावे परियेसा न करावे तर्पण पात्रात करावे आपण उदकात भूमीवरी घरी नित्य निषिद्ध असे करू नये दर्भ ठेवून भूमीवरी तर्पण करावे अवधारी विधियुक्त भक्ती पुरासरी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तीळ धरोणी आपुल्या करी तर्पण करावे अवधारी ठेवणे शिळेवरी भूमी काष्टपात्री देखा रोमकूपादी स्थानी देता देखा तीळ ठेविता पावती दुःखा तीळ होती क्रमी ऐका निषिद्ध बोलती स्थाने 5 घरी तर्पण करावयासी तीळ अग्राह्य परियेसी करावे आपण उदकासी ऐका समस्त ऋषीजन श्वेत तीळ देवांसी धूम्रवर्ण ऋषीजनांसी कृष्णवर्ण पितरांसी तीळ तर्पण करावे यज्ञोपवीती सव्य देवांसी निविती करावी ऋषींसी अपसव्य पितरांसी तर्पण करावे येणे रीती देवासी अंजुली 1 ऋषीसी अंजुली द्वय सम्यक पितरांसी अंजुली 3 तर्पण ऐसे करावे स्त्रियांसी अंजुली 1 देखा व्यतिरिक्त बंधूसी 1 सपत्नी आचार्य नामिका द्वयांजुली करावे देव ब्रह्म ऋषीश्वरांसी अक्षता मुख्य तर्पणासी कृष्ण तिल तर्पण पितरांसी अनंत पुण्य परियेसा आदित्य शुक्रवारेसी प्रतिपदा मघा नक्षत्रासी षष्ठी नवमी एकादशीसी तिल तर्पण करू नये अथवा विवाह उपनयनासी जन्म नक्षत्र जन्मदिवसी आपुल्या घरी शुभ दिवसी तिल तर्पण करू नये जधी न करी तिल तर्पण उदके मुख्य करा जाण मुद्रिका हस्ती सुवर्ण दर्भ पवित्रे करावे पायन धुता मंगल स्नान तिला विन करिता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे विन निष्फल असे अवधारी निषिद्ध बोलिले ज्या दिवसी तर्पण करावे उदकेसी दीपवाळी चतुर्दशीसी करावे तर्पण परियेसा अंगारक कृष्ण चतुर्दशीसी करावे तर्पण परियेसी यमाचे नावे विधींसी यज्ञोपवीत सव्याने एक तीळ घेऊनी त्रिवार अंजुली देऊनी यमाचे नाव उच्चारुणी तर्पण करावे भक्तीने यमाची नावे त्रयोदशी सांगे न एका विस्तारेसी यमधर्मराजा परियेसी मृत्यू अंतक 4था जाणा सर्वस्वत काल देखा सर्वभूत क्षय ऐका 8वा औदुंबर नामिका निलाय परमेष्ठी 10 जाणा व्रकोदर चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका प्रत्येक नामे म्हणून एकेका नदीत ध्यावे परियेसा समस्त पातके नासती रोगराई न पीडिती अपमृत्यू कधी न येती ग्रह पीडा न बाधे शुल्क पक्षी माघ मासी तर्पण करावे अष्टमीसी भीष्मनामे परियेसी वर्षपातके परिहरती ऐसे तर्पण करोणी सूर्यनामे अर्घ्ये तिन्ही ध्यावी समस्त द्विजजनी म्हणे नृसिंह सरस्वती सिद्ध म्हणे नामधारकासी कृपामूर्ती स्वामी कर्मविधीसी सांगता झाला ब्राह्मणासी येणे परी विहिताचार म्हणे सरस्वती गंगाधर ऐसा ब्राह्मणांचा आचार वर्तता होय मनोहर सर्वाभिष्टे साधतील इति श्री गुरुचरित्रामृत नामधारक शिष्य संवादक वेदोपनिषदम तीर्थार्थ आचार निरूपणाध्यायः इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे आहिक निरूपण नाम 36 श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु। ओ श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।